काल अविनाश काका आणि अलका आपल्याकडे केस घेऊन आले. आज दोघेही जिवंत नाहीयेत. खरंच खूप भयंकर आहे. अस्मिता मॅडम, माझ्या आयुष्यात ही पहिल्यांदा इतकी विलक्षण केस मी हँडल करते. बघा ना, सासऱ्याचा खून झालाय आणि सुनेनं आत्महत्या केली आहे. म्हणाली तू नीमा काकूंना भेटलीस? नाही अजून, त्या आज गावाहून येणार. त्यांना भेटणं खूप आवश्यक आहे म्हणाली. हो, मी निघते. इन्स्पेक्टर साहेब, कांती शेठ किंवा त्या रमणने काही कबूल केलं नाही? ते दोघेही कबूल करत नाहीये. आम्ही इथे फक्त वसुलीसाठी आलो होतो असं सांगतायत त्याला. असेलही कदाचित, कारण काकांना मारून त्यांचा काय फायदा? फायदा झालाच असेल तर मला वाटतं आकाशचा. काय चाललंय? नाही काय चाललंय मला सांगा. इथे माझा बाप मेलाय, बायको मेली आणि तुम्ही काय चर्चा करताय की कोण मेल्यामुळे कुणाचा फायदा होईल, हेच ना? नाही, माझी बायको मेली हे दुर्दैव आहे. माझ्या बाबांचा मृत्यू हा दुर्दैव नाही. ह्या सगळ्या गोष्टीला अस्मिता मॅडमचे सहकारी जबाबदार आहे. त्यांना अटक करा. म्हणजे फायदा झाला. या सगळ्याला माझे सहकारी जबाबदार आहेत हे जर सिद्ध झालं ना तर मी त्यांना पाठीशी घालणार नाही. पण एकदा काकांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स येत आहेत, त्यानंतर या मृत्यू मागचं रहस्य मी नक्की शोधून काढेन. मॅडम, पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मेन्शन केलं की अविनाशच्या शरीरात फार लांबून आणि वेगाने चाकू घुसले. लांबून आणि जोरात? पण इथे सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. हा टिपॉय पडला होता, काकांना बांधून ठेवलं होतं. मग या सगळ्याचा काय अर्थ? त्या कुण्याला जर लांबूनच चाकू मारायचा होता तर तो काकांजवळ आलाच कशाला? त्याने एवढी झटापट तरी का केली? एक मिनिट, चाकू लांबून फेकला काय आणि जवळून फेकला काय हे महत्वाचं नाही आता, पण कुणी घरात कसा शिरला हे शोधणं जास्त महत्वाचं. त्या कुण्याला घरात शिरण्याची संधी माझ्या सहकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मिळाली असं एक वेळ गृहीत धरूया आपण. पण त्यानंतरचं काय? इथली परिस्थिती आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरून तरी हेच वाटतंय की तो कुणी आधी घरात शिरला, त्याच्यात आणि काकांमध्ये झटापट झाली. मॅडम, काय झालं मॅडम? नाही म्हणजे या बातमीचा एवढा त्रास का झाला तुम्हाला? हा म्हणजे मॅडम, खरोखरच धक्कादायक बातमी आहे, पण अशा शॉकिंग न्यूज आपण याआधी कितीतरी वेळा ऐकले आणि तेव्हा तुम्ही खूप बॅलन्स असता. मग आत्ताच एकदम. खरंच मी ओळखत होते तिला. काही महिन्यांपूर्वीच आमची दोनदा भेट झाली. अस्मिता मॅडम, स्वरा मॅडम आहेत ना? अरे हा रे, निष्पाप सिरियलची लीड आहे ना? मॅडम 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 प्लीज एक सेल्फी काढू. एक सेल्फी मॅडम, एक सेल्फी. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. प्लीज मॅडम तुम्ही तुमचं. मॅडम मॅडम अस्मिता मॅडम, अस्मिता मॅडम, मला तुमच्याशी बोलायचं होतं पण इथे नको. सो आय कॅन अंडरस्टँड. ये ना, बस. ये.
मॅडम 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 प्लीज प्लीज मॅडम सेल्फी अजून प्लीज मॅडम ऑटोग्राफ प्लीज मॅडम प्लीज मॅडम 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 एक सेल्फी वाव मॅडम, आज मी तुम्हाला भेटले. खूप मस्त वाटतंय खरंच. मलाही खूप छान वाटलंय तुला भेटून. एवढी फेमस झालीस तू इतक्या लवकर, लोकांच्या एवढी आवडीची नटी बनलीस. हे तुला खूप छान वाटत असेल ना ग? असे लोक जवळ येतात, तुझं कौतुक करतात, तुझी ऑटोग्राफ घेतात. हो खरंच छान तर वाटतंय, पण तेवढंच दडपणही येतं मॅडम. दडपण काय नाही, हळूहळू होईल सवय सगळ्याची. इनफॅक्ट मला तर आज खूप छान वाटलं तू स्वतःहून माझ्याशी बोलायला आलीस. म्हणजे इतकी फेमस होऊन सुद्धा अजूनही पाय जमिनीवर आहेत म्हणायचे. पण बाय द वे तू मला कशी ओळखतेस? अरे तुम्हाला कोण ओळखत नाही अस्मिता मॅडम? रिअल लाईफ सेलिब्रिटी तर तुम्ही आहात. फेमस ऍक्ट्रेस देवी आणि इतर कलाकारांकडेही बरंच ऐकलंय मी तुमच्याबद्दल. मी ना तुमची फॅन आहे खरंच. तुम्ही तर रिअल लाईफ मध्ये नायिका आहात. तुम्हाला पाहिलं ना की आपण कोणावर तरी विश्वास राखू शकतो, आपण डिपेंड राहू शकतो, असं कोणतरी भेटल्यासारखं वाटतं. खरं तर मला ना माझी आईच फक्त जवळची आहे. जे इतरांना सांगणार नाही ते मी तिलाच सांगते. आणि तुम्ही भेटलात हेही मी तिला नक्कीच जाऊन सांगणार आहे. सो मॅडम ऑटोग्राफ प्लीज. अगं अख्खं जग तुझी सही घेतंय आणि तुला माझी ऑटोग्राफ हवी आहे. हो मॅडम, कारण मी तुमची खूप मोठी फॅन आहे. सो ऑटोग्राफ प्लीज. हा एक मिनिट ना. वाव, थँक्यू सो मच. चल मी तुला पुन्हा तिथे सोडते. ओके ओके. आमच्यात एक छान बॉन्डिंग निर्माण झालं होतं. तिथं सगळं इतकं छान चाललं होतं. आत्ता कुठे करिअरला सुरुवात झाली होती, यश मिळत होतं. तिने आत्महत्या का केली असेल? ही खरंच आत्महत्या आहे की? मॅडम स्वराने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. हा, आणि तेव्हा ती घरात एकटीच होती. मॅडम तुम्हाला असं का वाटतं? म्हणजे तिनं आत्महत्या केली याबद्दल तुम्हाला शंका का वाटते? कारण बंडू मी तिला ओळखत होते. ती खूप उत्साही, खूप पॉझिटिव्ह, ऑप्टिमिस्टिक मुलगी होती. ती आत्महत्या करणं शक्यच नाही. कदाचित तुम्ही भेटल्यानंतर तिच्या आयुष्यात काहीतरी घडलं असेल. मला तर तिच्या सासूवरच संशय येतो. मना का बोलते ते बरोबर आहे. म्हणजे मला पण तसं वाटतं. म्हणून ती तिथे गेली असणार आणि बेशुद्ध पडल्याचं नाटक केलं असणार. पण असं काय घडलं की तिने आत्महत्या करावी? आणि का घडलं? माझी केस नसली तरीही हिच्या मृत्यूमागचं कारण मी शोधून काढतो. तुम्ही नाही मॅडम, आपण समधी मिळून शोधायचं. स्वराच्या आत्महत्येच्या केसचा तपास इन्स्पेक्टर सुभेदार करतायत. कसून तपास चालू आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय की झोपेच्या गोळ्या अतिरिक्त घेतल्यामुळे स्वराचा मृत्यू झाला. पण तिने गोळ्या का घेतल्या याचा तपास चालू आहे आणि तपास पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कुठलेही डिटेल्स जाहीर करणार नाही. सॉरी. हे पंकजनी स्वराबरोबर केलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे. यात त्यांनी काही क्लॉज टाकले. म्हणजे सिरियल सुरू असताना लग्न करता येणार नाही. लग्न किंवा प्रेग्नन्सीमुळे सिरियलला जर का काही प्रॉब्लेम झाला तर हेवी पेनल्टी द्यावी लागेल. असे बरेच पॉइंट्स आहेत त्याचे. म्हणजे अंकित खरं सांगत होता. सदाशिव अमृते नाव. इथे कोणाकडे आला होता? खरं तर तुम्हालाच भेटायला आलो. मला तुमचा शेजारचा फ्लॅट हवा होता भाडे. स्वराला जाऊन 4 दिवस नाही झाले तर लोक फ्लॅटची चौकशी करायला यायला लागले. त्याची फ्लॅटसाठी नाही, आपल्या चौकशीसाठी आले असते.